नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक नवीन अपडेटसाठी माझा आवाज या तुमच्या हक्काच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्रामधील खरीप पीक विमा 2026 यामध्ये स्थिती काय आहे आणि कोणाला मिळणार आहे त्याबद्दल अंतिम पैसेवारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे। त्याबद्दल थोडक्यात माहिती आणि नेमकं खरीप पीक विमा 2025-26 चा कधी मिळणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील स्थिती पाहिली तर खरीप 2025-26 यांची स्थिती पाहिली तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर होण्याची प्रक्रिया डिसेंबर 2025 यांच्या अखेरीस व जानेवारी 2026 यांच्या सुरुवातीला ही प्रक्रिया पूर्ण होण्यास सुरुवात झालेली आहे। आता ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही 50% पेक्षा कमी असते त्या जिल्ह्यांना दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असं जाहीर केलं जातं आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांची सवलती दिल्या जातात। विविध योजनांमध्ये सवलती दिल्या जातात। तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांना 2025-26 चा खरीप पीक विमा मिळणार आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता एक नजर टाकूयात कोणत्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे, हे थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये जिल्हा सरासरी पैसेवारी स्थिती विशेष माहिती याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश 47 पैसे ही सरासरी पैसेवारी आलेली आहे। जिल्ह्यातील सर्व म्हणजे जवळपास 1420 गावांची पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे। दुसरा नंबर अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे। 48 पैसे ही सरासरी पैसेवारी आलेली आहे आणि एकूणच जवळपास 990 गावांची पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी जाहीर झालेली आहे। तिसरा नंबर यवतमाळचा समावेश आहे। यवतमाळची सरासरी पैसेवारी 48 पैसे आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या नुकत्याच अंतिम आकडेवारीनुसार जाहीर केलेला आहे, त्यामुळे यात कोणत्या गावांचा समावेश आहे याबद्दल थोडक्यात माहिती आलेली नाही। आणि चौथ्या नंबरचा पाहिला तर छत्रपती संभाजीनगर यांची सरासरी पैसेवारी आहे 47.81 पैसे इतकी सरासरी पैसेवारी आलेली आहे। यामधील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ही 46 ते 49 पैशाच्या दरम्यान आलेली आहे। आता जालना जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामध्ये सरासरी 48 पैसे ही अंदाजे पैसेवारी आलेली आहे आणि जिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे। त्यानंतर आता सांगली जिल्ह्यांचं पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये 50 पैशाच्या वर ही पैसेवारी गेलेली आहे आणि यामध्ये काही भाग वगळता पीक स्थिती समाधानकारक असल्यामुळे सांगली जिल्ह्यांना यामधून आता पीक विमा काहींनाच मिळणार आहे। त्यामध्ये आता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामध्ये 4 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यामध्ये सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यांचा अंतिम पैसेवारी सरासरी ही 47 ते 48 पैसे इतके आलेले आहे आणि जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यामधील बहुतांश गावांची पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे। त्यामध्ये किनवट आणि माहूर यासारख्या डोंगराळ भागातील ही पैसेवारी ही काही ठिकाणी 37 ते 40 पैशापर्यंत खाली आलेली आहे। परिणामी कमी पैसेवारीमुळे जिल्हा दुष्काळ सदृश सवलतीसाठी पात्र झाला असून पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। यामधील दुसरा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे। अंतिम पैसेवारी ही 48 पैसे सरासरी पैसेवारी आलेली आहे आणि येथील हिंगोली, कमळनोरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव या 5ही तालुक्याची अंतिम पैसेवारी ही जिल्हाधिकाऱ्यांनी 50 पैसेपेक्षा कमी जाहीर केली आहे आणि विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादन मोठी घट झाल्यामुळे पीक कापणी प्रयोगातून समोर आलेले हे निष्कर्ष आहेत आणि यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। शेवटचा जिल्हा म्हणजेच परभणी जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही सरासरी 47.50 पैसे इतकी आलेली आहे। जिल्ह्यातील जवळपास 830 पेक्षा जास्त गावांची पैसेवारी ही 50 पैशांच्या आत आली असून जिंतूर आणि सेलू तालुक्यातील परिस्थिती पाहिली तर गंभीर प्रकारची नोंद झालेली असल्याचे समोर आलेली आहे माहिती। आणि याबद्दल विमाचा अपडेट पाहिला तर परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जानेवारीच्या अखेरीस विम्याचा परतावा जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जात आहे। सर्व जिल्ह्यांची ही पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे आणि या सर्व जिल्ह्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। यांच्या खात्यावरती जानेवारीच्या अखेरीसपर्यंत पीक विमा मिळण्याची प्रक्रिया ही सुरुवात होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जात आहे। जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50% पेक्षा कमी आलेली आहे, या जिल्ह्यांना खरीप पीक विमा मिळणार आहे। आता याबद्दल आता 50% ही अंतिम पैसेवारी ही नेमकी का पाहिली जाते याच धर्तीवरती आता खरीप 2025-26 चा पीक विमा दिला जातो। पीक कापणीचे प्रयोग पूर्ण झाले, याच जे काही
पीक कापणीचे प्रयोग पूर्ण झाल्यानंतरच ही अंतिम पैसेवारी काढली जाते आणि ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली असते त्या जिल्ह्यांना हे पीक विमा व विविध सवलती, दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली म्हणून विविध सवलतीच्या माध्यमातून कोणत्या सवलती दिल्या जातात? त्यामध्ये 4 प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्यामध्ये पहिली पाहिली तर जमीन महसुलातील सूट, त्यामध्ये आता शेतसारा माफ करणे, अशा प्रकारच्या सूट दिली जातात. महसुलामध्ये शेतसारा माफ करून जमीन महसूल यामध्ये सवलत दिली जाते. आता त्यात कर्जांचे पुनर्गठन, दुसरा मुद्दा म्हणजे कर्जांचे पुनर्गठन, यामध्ये सवलत दिली जाते. अल्प मुदतीची यामध्ये सवलत आणि मध्यम मुदतीच्याला सवलत. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे वीज बिलात, शेतकऱ्यांच्या जे काही शेती पंपांचे वीज बिल आहे त्यामध्ये जवळपास 33.5% वीज बिलामध्ये सवलत दिली जाते. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणातील शुल्क कमी केला जातो किंवा सवलत दिली जाते, माफ केलं जाते. महसूल मंडळाची पैसेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली असते. अशांना दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली म्हणून त्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. आता तसं पाहिलं तर आता पीक विम्याची नेमकी स्थिती काय आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पीक विमा कोणाला मिळतो? आता 2025-26 खरीप पीक विमा 2025-26 मध्ये जाहीर करण्यात आलं आहे की पीक कापणीच्या प्रयोगाअंती जे काही निष्कर्ष येतील त्यावर पीक विमा दिला जातो. अशा प्रकारचे एक ट्रिगर लावण्यात आलेले आहे. त्या ट्रिगर मार्फत पीक कापणीचे प्रयोग पूर्ण झाले, त्याची अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यात येत आहे. निष्कर्ष येत आहेत त्यावरती अंतिम पैसेवारी ठरवली जाते आणि त्याच अंतिम पैसेवारी पीक विमा खरीपांचा 2025चा पीक विमा दिला जातो. आता ही आहे अंतिम म्हणजे पीक विम्याची स्थिती. आता नेमका पीक विमा कधी वाटप होतो? आता राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पीक विम्यासाठी खरीप पीक विमा 2025-26 साठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. आता नेमका हा पीक विमा कधी मिळतोय? आता पीक कापणीचे प्रयोग पूर्ण झाले, यांची अंतिम पैसेवारी काही जिल्ह्यांची आलेली आहे आणि काही जिल्ह्यांची यायची आहे. तर ही पूर्ण झाल्यानंतर साधारणली जानेवारीच्या एंडिंग पर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत जर ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पीक विमा 2025-26 यांचा मिळाला जाईल, अशा पद्धतीचे निर्देशही केंद्र सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत. आणि जानेवारीच्या अखेर जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे मिळाले नाहीत तर पीक विमा कंपनीला जवळपास 12% व्याजदराने पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागतील, अशा प्रकारचे कडक निर्देश या कंपनींना केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. आणि याच माध्यमातून आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत. आता तसं पाहिलं तर आता हा पीक विमा साधारणली जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणे आवश्यक आहे, अशा पद्धतीचा अंदाज आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलेले पीक विमा कंपनींना दिलेले निर्देश आणि ताकीद या पद्धतीच्या निर्देशाहून किंवा या पद्धतीच्या माहितीहून शेतकऱ्यांच्या खात्यावर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पैसे येण्याची प्रक्रिया सुरुवात होईल किंवा पूर्ण होईल, अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांकडे शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.